जामा मशीदचे इमाम बुखारी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पत्र लिहून काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्याचं आवाहन केले। त्यावर शिवसेनेनं इमामांवर टीका करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची मागणी केली। तसंच काश्मीरमध्ये परिस्थिती चिघळत असतानाही भाजप पीडीपी सोबत सत्तेत का असा सवाल देखील शिवसेनेनं उपस्थित केलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी केलेली बातचीत पाहूया। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊतजी। त्यांच्याकडून जाणून घेऊयात की शिवसेनेची भूमिका नेमकी आता सभागृहामध्ये काय असणार आहे। संजय राऊतजी, काश्मीरचा जो प्रश्न पेटलेला आहे, एकीकडे मीटिंगवर मीटिंग चालू आहेत, चायना आणि पाकिस्तानच्या इश्यूजवर इतर पक्षांचं सुद्धा चर्चा करण्याचं काम चालू आहे। काय शिवसेनेची कशी भूमिका असणार आहे याच्यावरती? खरं म्हणजे परवा सुषमा स्वराज यांनी सगळ्याच पक्षांची बैठक घेऊन सीमेवरती नक्की काय सरकार करते आणि काय परिस्थिती ह्याच्यावरती नक्की चर्चा केली, माहिती दिली आहे। पण जेव्हा अधिवेशन प्रत्यक्ष सुरू होईल तेव्हा सभागृहामध्ये ह्याच्यावरती वादळी चर्चा होऊ शकते। भाजपनं पीडीपी सोबत सरकारमध्ये राहूने वारंवार जर देशवासियांवर हल्ले होत असतील तर पीडीपीच्या मुख्यमंत्री आणि नेत्या ज्या प्रकारे अतिरेक्यांचं समर्थन करतायत, दगड फेकणाऱ्यांचे समर्थन करतायत जवानांवर, त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवली जाते। बुराणवाणीच्या नातेवाईकांना सरकारी तिजोरीतून अनुदान आणि मदत दिली जाते लाखो रुपयांची, आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेतही बसता। याचा कुठेतरी जर प्रश्न उभा केला असेल कोणी तर त्याच्यावरती उत्तर मिळायला पाहिजे देशाला। जामा मशिदीकडून आता नवाज शरीफांना मध्यस्थी करण्याची पत्र लिहिलं जाते त्यांच्याकडे। जर या देशाच्या राजधानीमध्ये बसलेला जामा मशिदीचा इमाम बुखारी काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्याबाबत पाकिस्तानच्या पंतप्रधानाला पत्र लिहित असेल तर हा देशासाठी सुरक्षेचा असा गंभीर मामला आहे। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी, राष्ट्रपतींनी, गृहमंत्र्यांनी ताबडतोब जामा मशिदीच्या इमामाला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात टाकायला पाहिजे आणि त्याच्या कार्यालयाला टाळं लावलं पाहिजे, ते कुठे असेल मग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।